बॉयज आपल्याकडे 1 रुपीज आहेत, 50 पैसा आहे आणि 25 पैसा आहे. यांचा रेशो लिहायचा. 1 रुपी म्हणजे 100 पैसा, 50 पैसा कारण युनिट सेम पाहिजे आणि 25 पैसा युनिट सेम पाहिजे. सो 1 रुपीजचं कन्व्हर्जन पैशामध्ये केले. यांचे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, पॉइंट्सचे नंबर्स 3:4:4. अशा टाइपचे एक्झाम्पल आपण आधीच बघितलेले. हे तुमचे डिनॉमिनेशन्स आहेत आणि डिनॉमिनेशन्स नंतर नंबर दिला तर डिनॉमिनेशन आणि नंबरची मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला भेटते अमाऊंट. आणि ती जी अमाऊंट असेल 100 × 3, 300, 50 × 4, 400, 5 4 20, 200, 24 4 100. कॅन्सलेशन 0 करायचे नाहीत कारण डिनॉमिनेशन्स कधीही आपण कॅन्सल करत नाही. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, रॉंग करतात खूप मुलं. एक पॉईंटचे एक्झाम्पल आलं तर कॅन्सलेशन सहसा करायचं नाही रेशोमध्ये. का काय करायचं नाही? कारण हे कधीही बदलत नाही. 100 पैसा हा 100 पैसाच राहत असतो, 50 पैसा हा 50 पैसाच राहतो. त्यामुळे कॅन्सलेशन करायचं नाही. अमाऊंट काही मुलांना सवय असते नेहमीची 0 कॅन्सल करतात, ते दुसऱ्या एक्झाम्पल्स मध्ये करायचं. पॉईंटच्या एक्झाम्पल मध्ये कधीही कॅन्सलेशन करायचं नाही. हे अमाऊंट आहे तुमच्याकडे आणि अमाऊंट तुम्हाला काय केलं आहे, टोटल दिलेलं आहे 206. त्यामुळे हे सगळ्यांची टोटल करूयात. किती होऊन येते? हे टोटल येते 600 युनिट्स. एवढी तुमच्याकडे काय आहे टोटल आहे. आणि हेच 600 म्हणजे काय आहे 216 रुपीज आहे. चला मग इथे लिहूया डायरेक्ट 600 करस्पॉन्ड्स टू 216. एवढंच लिहायचं नाही 216 कारण हा रुपीज आहे, हे पैशामध्ये आहेत, सगळे पैसेमध्ये आहेत. त्याच्यामुळे 216 वर 00 लिहायचे. 600 इज इक्वल टू 21600. हे तुम्ही लिहिल्यानंतर 600 का बरं लिहिलं? कारण टोटल अमाऊंट आहे. आणि नंतर विचारलं काय? नंबर ऑफ 50 पैसा. 50 पैसाचा नंबर विचारलेला म्हणजे 4 विचारलेला आहे. 4 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 00 कॅन्सल करा, 00 कॅन्सल करा. 6 1 6, 6 3 18, राहिले 3, 6 6 36. सो 1 पार्ट आहे 36 चा, तर 4 पार्ट्स किती होतील? 36 4 4 120 + 24 दॅट इज 144. तुमचा